अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ज्येष्ठ नागरिक सन्मानधन योजनेसाठी ईश्वरपूर येथे उपोषण आंदोलन सुरू। ईश्वरपूर दिनांक 23 जून। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी प्रस्तावित असलेली ज्येष्ठ नागरिक मासिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करून अंमलात आणावी या मागणीसाठी अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत भारतीय ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान सांगली जिल्हा यांच्या वतीने ईश्वरपूर येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। याआधी संघटनेच्या वतीने वाळवा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले होते, मात्र शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। ज्येष्ठ नागरिक मासिक सन्मानधन योजना तात्काळ मंजूर करावी, सन्मानधनाची रक्कम व पात्रता निकष जाहीर करावेत, योजनेच्या अंमलबजावणीची निश्चित तारीख जाहीर करावी, राज्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी, वाढती महागाई, आरोग्य खर्च आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अडचणीत सापडले असून सन्मानधन योजना ही त्यांच्या सन्मानपूर्ण जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। ईश्वरपूर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या लाक्षणिक उपोषणाला ज्येष्ठ नागरिकांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। नमस्कार, मी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील आपल्या ह्या संपूर्ण राज्यभर ज्येष्ठांचं आंदोलन चाललोय। बऱ्याच वेळा आम्हाला अनुभव असा आलाय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ही लोक प्रशासनाला प्रत्येक वेळी मागत आहेत, आंदोलन करत आहेत। त्यातली काही माणसं आमची एक्सपायरी झाली तरी सुद्धा आतापर्यंत शासनाचं लक्ष गेलं नाही, म्हणून आम्हाला नाईलाजानं ह्या रस्त्यावर उतरावं लागत आहे। ह्या आता जर ह्या शेजारी पाजारी बघितलं तर ह्या महिला चालाय सुद्धा येत नाही। अशा महिलेला काय तर अपेक्षा आहे म्हणून तर येतात ना, तिने जगायचं कसं? आम्हाला पेन्शन आहे, आम्हाला पेन्शन मिळते, जो पण 4 दिवस आम्ही पेन्शनसाठी जर 4 दिवस लांबले तर आमचा जो खालीवर होतोय, आणि ज्या माणसाला अजिबात पेन्शन नाही, वंचित आहेत, त्यांनी जगायचं कसं? ह्यासाठी शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि शासनाकडे एक विधेयक दिलेलं आहे, जे विधेयक आता मंजुरी त्यांनी केलंय, परंतु आर्थिक तरतूद नसल्यामुळे त्यांनी थांबवलंय। मला शासनाला विनंती करायची आहे की आमच्या ह्या तुमच्या आया बहिणीच आहेत ना, हे तुमचे आई बापच आहेत ना, मग ह्या लोकांना तुम्ही कसं विसरताय? बरं, आम्हाला काय तुम्हाला विरोध कोणाला करायचा नाही। बघा, 1,500 दिलं तर ह्या महिलांनी सगळ्यांना मतदान केलं, सरकार निवडून आलं। मग आम्ही 60 वर्ष मतदान करतो आलो, 60 वर्ष, मग आम्हाला का म्हणजे दिले नाही, का विसरते ते लोक? असा मला त्याला जबाब आहे। तर ह्याने याचं उत्तर द्यावं। आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशन मध्ये आमची आता एकच मागणी आहे की ह्या अधिवेशनामध्ये आमचं जर हे मंजूर नाही झालं तर आम्हाला आता जसं रस्त्यावर उतरलोय तर आज बघा या छत्री घेऊन आल्यात, छत्री आंदोलन करायची पाळी आल्या, ऊन आणि पाऊस दोन्ही पण असं आहे। अशा ह्याच्यात खेडेपर्यंत लोक आले, त्यांनी जगायचं कसं? शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे की नाही मला सांगा? खरी गरज आता कोणाला आहे? 60 वर्षानंतर काम होतं का हो? त्यासाठी 60 वर्षानंतर जबाबदारी सरकारची, सरकारने सांभाळलं पाहिजे। कारण 60 वर्षापर्यंत आम्ही सरकारला दिले, इष्टीत बसलो असलो तर आमचा डिझेल टॅक्स दिलाय, रिक्षात बसलो असलो तर आमचा पेट्रोल टॅक्स दिलाय। तसंच आम्ही, मला सांगा, हे तरुण आहे, आता तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो, पण 18 वर्षापर्यंत ह्या तरुणाला सांभाळलं कोणी? या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळलं ना। एवढं ह्याचं योगदान असताना ह्यांना दुर्लक्षित का केलं जाते? तर मला सरकारला कृपया विनंती करायची आहे की या सरकारने ह्यांच्याकडे यांच्यासाठी ही पेन्शन वजा सन्मानधन मंजूर करून या ज्येष्ठांचा दबाव घ्यावा, हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमची ज्येष्ठ नागरिक संघटना ही 2016 पासून चालू झालेली आहे, तरी पण या सरकारने आमची दाद घेतलेली नाही। आमच्या आया बहिणींची आम्ही किती प्रयत्न केला, उपोषण केली, काय केली, तर आता सरकारला एकच आव्हान आहे, आम्हाला नाही पेन्शन दिले तरी आम्ही पण पुढचं ते नियोजन करणार आहे। तर सरकारनं जास्तीत जास्त करून आमच्या ज्येष्ठ नागरिक महिलांचा, आया बहिणींचा विचार करावा आणि आम्हाला पेन्शन पुन्हा बाकडीमुळे 2 ते 3 हजार तर द्यावं, ही आमची सगळी महिला संघटनेची आमची अपेक्षा आहे। सगळ्या महाराष्ट्रात आपल्या कोटीवर ज्येष्ठ नागरिक आहेत, तरी पण ते वंचित आहेत, त्यांना पण असं सोय नाही, त्यांच्या घरची पण सांभाळत नाही, बरोबर आहे। तरी या ज्येष्ठ नागरिकांचा विचार सरकारने करावा
आणि त्यांना फुलाची पाकळी म्हणून त्यांना एक 3,000 तरी द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ऍडव्होकेट किरण शामराव पाटील, माजी अध्यक्ष इस्लामपूर वकील संघटना, या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की सर्वसाधारणपणे संपूर्ण भारत देशामध्ये 20 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत आपल्या या भारत भूमीला फार मोठं योगदान केलेलं आहे. त्यातल्या त्यात आमच्या या बळीराजानं मोठं योगदान केल्यामुळं आज शेती क्रांती झालेली आहे. त्यानंतर पाटबंधाऱ्याची योजना पूर्ण झालेली आहेत. जिकडे तिकडे रस्ते झालेले आहेत, रेल्वे झालेले आहेत, विमान झालेले आहे. तर या सर्वांचं जे प्रमुख कारण आहे ते ह्या ज्येष्ठ नागरिकांचं, ज्यांनी काटकसर करून हा देश उभा केला, त्यांचा आहे. आज या ज्येष्ठ नागरिकांना काम होत नाही, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित होत नाहीत. तर त्या दृष्टीनं या ज्येष्ठ नागरिकांना सन्मान धन म्हणून 10,000 रुपये केंद्र शासनानं व 3,000 रुपये राज्य शासनानं द्यावं, त्यासाठी हे आंदोलन आहे. आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांचा जास्त अंत पाहू नये. सर्वसाधारणपणे अलीकडच्या काळामध्ये मुलं जी आहेत ती ज्येष्ठ नागरिकांना, माता बहिणींना सांभाळत नाहीत आणि त्यांचं फार कुतर ओढवत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपलं नित्य नियमित औषध, त्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा यासाठी गव्हर्नमेंटनं सन्मान धन द्यावं. जे लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी ज्याप्रमाणे सन्मान धन दिलं त्याप्रमाणे ह्या ज्येष्ठ नागरिकांचा अंत पाहू नये असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिक संघटना, त्याचप्रमाणे योग विद्याधाम इस्लामपूर, त्याचप्रमाणे हे आंदोलन जे आहे ते आंदोलन सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचा पेंडाल घालून ज्या संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या महिला आणि त्यानंतर हे ज्येष्ठ नागरिक या आंदोलनात बसलेले आहेत. तर सरकारनं याचा विचार करावा गांभीर्यानं आणि हे आमचं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन सक्सेस होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर पेन्शन मिळावी. ह्या विधिमंडळामध्ये हे जे पेन्शन जे आहे ती पेन्शन लवकरात लवकर सुरू व्हावी, त्यांचा अंत बघू नये एवढीच माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, माझं नाव आहे शारदा सुभाष जाधव. मी रहिवासी येलूर गावचे आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष आहे. ज्येष्ठांच्यासाठी जे काय होतंय ते चुकीचं होतंय. ज्या महिलांच्यासाठी आंदोलन केलं आम्ही, हिंडतोय गाव का, प्रत्येक तालुक्यात आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही. आता लाडक्या बहिणी त्या पळत्यात, त्यांना चक्र लावलीत आणि बस्सी आहेत त्यांना काय नाही. त्यांच्यासाठी थोडे तरी काहीतरी सरकारनं करावं अशी आमची अपेक्षा आहे. याच्यासाठी आम्ही सातत्यानं झटत आहे. त्यामुळं त्यांनी आमची दाद घ्यावी. आणि वृद्ध ज्येष्ठ नागरिक 90च्या येते, काय 95च्या येते, त्यांनी बसल्यात घरात, त्यांना चालता येत नाही. अशा लोकांच्यासाठी सरकारनं काहीतरी करावं एवढीच माझी नम्र विनंती आहे सरकारला. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ नागरिकांचा, नारी शक्तीचा एकच वादा. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळवा तालुक्याचे उपाध्यक्ष श्री सावंत DP बोलत आहे की ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी प्रामुख्यानं प्रत्येक तालुक्यामध्ये आज लाक्षणिक उपोषण केले. कारण का तर सन्मान धन मिळावं की किमान, आणि राज्य सरकारने 3,000 रुपये देऊ केलेलं आहे. विधेयक पास झालेलं आहे, पण ते विधेयक मंजूर करावं आणि ज्येष्ठांना पेन्शन लागू करावी. त्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे. पंढरपूर पर्यंत गेलेलो आहे, स्मशानभूमी पर्यंत गेलेलो आहे. तरी आमची सरकारनं दखल घेतली नाही. तर लवकरात लवकर दखल घ्यावी आणि सन्मान धन द्यावं एवढीच माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.